राज्य सरकारचा बहुप्रतीक्षित जो प्रकल्प आहे शक्तीपीठ महामार्ग, या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यामधून प्रतिसाद नाही, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होतो, अशा पद्धतीचं चित्र आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर उभं राहिलं. मात्र आता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपले सातबारे घेऊन शेतकरी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत राजेश क्षीरसागर आहे. खूप मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी सातबारे घेऊन आलेत की असं दाखवलं जात होतं की शक्तीपीठला कोल्हापूरमधून विरोध आहे आणि त्याची चर्चा देखील राज्यभर झाली होती. हे पहा, झालेल्या एप्रिल 2024च्या लोकसभेच्या वेळेला महाआघाडीकडे आमच्या विरोधात कुठला मुद्दा नव्हता आणि त्यामुळे त्यांनी हा मुद्दा शक्तीपीठाला विरोध या ठिकाणी आणला. पहिल्यांदा आरोप काय होत होते की आरोप होत होते की हा रस्ता 300 मीटरचा आहे, म्हणजे 1000 फुटाचा आहे, यामध्ये शेतकऱ्यांची जमीन जास्त जाणार, तो 100 मीटरचा हे सिद्ध झालं. दुसरा आरोप होता की ज्या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवते त्या ठिकाणी भराव टाकल्या जाणार, त्यामुळे शेतीमध्ये पाणी घुसणार. आता हे पिलरवर असल्यामुळे हे देखील मुद्दा खोडून काढला. तिसरा मुद्दा होता की तुम्हाला भावच मिळणार नाही. वारंवार सन्माननीय मुख्यमंत्री आम्ही सर्वजण सांगतोय की या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतील, आम्ही सर्वजण सांगतोय की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव या ठिकाणी बेस्ट भाव दिला जाणार. हे सगळे 3 मुद्दे खोडून गेल्यावर पर्सनल लेवलवर काही टीका करणं सुरू झालं, जे निंदनीय आहेत. त्यानंतर असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला की यामध्ये शेतकरीच नाहीत. आज ज्या वेळेला हे शेतकरी बांधव 6 ते 7 तालुके ज्यातून हा आपला महामार्ग जातोय आणि खास करून मी या ठिकाणी राजू शेट्टींना आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. त्यांच्या तालुक्यातून 80% शेतकरी आलेले आहेत. हे आता कलेक्टर महोदयांना ते सर्वांनी सांगितलेलं आहे. उगीच काही आरोप करायचे, कुणाही आरोप करायचे, हे चुकीचं आहे. आणि मग शेतकरी नाहीत असं भासवल्यानंतर पहिल्यांदा आत आल्या मी जिल्हाधिकारी महोदयांना म्हटलं की यातले कोणी शेतकरी, यामध्ये शेतकरी तर सर्व आहेतच, पण यांची जमीन न जाणार असा कोणी नाही. या शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांची जमीन जाणार आहे ते सर्व शेतकरी आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं चुकीचे आरोप करणे कुणासाठी करणे? आज जिल्ह्याचा विकास करण्यासाठी बघा, राजकारण हे मर्यादित असावं. निवडणुकीपुरतं ठीक आहे, काही गोष्टी खोट्या बोलायला. मी तर बंटी पाटलांना आव्हान केलं होतं विधानसभेत, कारण प्रत्येक वेळा तुम्ही खोटं बोल, रिटर्न बोल, आता लोकांना कळा लागलेलं आहे. त्यावेळेला म्हटले 100 कोटीचे रस्ते झालेच नाहीत, 100 कोटीचे रस्ते झाले नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना आव्हान केलं, स्टेजवरून आव्हान केलं, बिंदू चौकातून, मिरजकर तिकटीतून, की जर हे 100 कोटीचे रस्ते मंजूर झाले नसतील आणि याची वर्क ऑर्डर झाली नसेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो, आणि जर मंजूर झाले असेल तर तुम्ही घ्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं पाहिजे होतं. हे खोटं बोलतात हे सिद्ध झालेलं आहे. आता परत असंच त्यांनी केलं की आज शेतकरी नाहीत. हे शेतकरी नसते तर या ठिकाणी यांनी स्वतःचे 7 बारे आणले नसते. हे बघा, या ताईंच्याकडे केवढे 7 बारे आज जमा झालेले आहेत. सगळ्या शेतकऱ्यांचे अजून आज काम चालू आहे, सगळे शेतकरी आहेत ते. आणि म्हणून अशा पद्धतीचं कुठंतरी राजकारण, विरोध हे एका ठराविक सर्टन स्टेजला थांबलं पाहिजे. या ठिकाणी सर्वांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचं हित बघितलं पाहिजे. हे शेतकरी बांधव आहे, त्यांचं हित बघितलं पाहिजे. त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, इंडस्ट्री आली पाहिजे, IT सेक्टर आला पाहिजे, मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि यावेळेला आपलं जीवन सुधारलं आपल्या जिल्ह्यातील लोकांचं. हे सगळं मी त्यांना आव्हान करतो की अशा पद्धतीनं विरोधाला विरोध न करता सत्यता समजून घ्या आणि पुढच्या काळामध्ये आपण हातात हात घालून काम करू. हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलात, मात्र विरोधकांनी असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही बिंदू चौकात या, किती शेतकरी तुमच्या बाजूने आहेत बघूया. एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न झालाय. हे बघा, माझा आणि त्यांचं काय बांधाला बांध लागून आहे का, भांडण का आहे का, असं चॅलेंज मला ते देऊ शकत नाहीत. मी सगळं करून उरलेलो आहे, पूर्ण उरलेलो आहे. मला ते आता कळ काढायची, आता मी कळ कोणीतरी काढली तर थोडं थांबतो. पूर्वी असं काहीतरी अग्रेसिव्ह भूमिका घ्यायचो, पण आता मला लक्षात आलेलं आहे हे असं चुकीच्या पद्धतीनं आपल्याला काहीतरी चिडवण्याचा कोण प्रयत्न करत असेल त्यावेळेला न चिडता आपल्या जिल्ह्याचा विकासाचा आपण मुद्दा पुढे आणला पाहिजे. आपल्या लोकांचा विकास आणि त्यांचं हित साधलं पाहिजे, ही माझी आज भूमिका आहे. पण शक्तीपीठच्या आडवं आले तर शक्तीपीठ महामार्ग होत असताना शासन कसं थांबेल? लक्षात घ्या, आता मी सांगायची गोष्ट आहे का? प्रशासन चालवत असताना असं कुणी करू नये, हा शासनाचा निर्णय असतो. तुम्ही गेले कित्येक वर्ष महाराष्ट्र सांभाळला, तुम्ही गेले कित्येक वर्षामध्ये तुम्ही देश सांभाळला. तुम्ही काय केला? आज कोल्हापूर जिल्ह्याचंच तुम्हाला सांगतो, कन्व्हेन्शन सेंटर आम्ही आणलं. आज केशवराव भोसले जळीत कसं झालं, 25 कोटी का दुसऱ्या दिवशी दिलं. 100 कोटी रस्ते असेल, रंकाळा असेल, आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास असेल, आज हद्दवाढ दृष्टिक्षेपात आहे, आज सर्किट बेंच दृष्टिक्षेपात आहे. तुम्ही केलं काय? तुम्ही काहीच केलेलं नाही. आम्हीच सर्व जे काही करतोय. आणि त्यामुळं ठीक आहे, विरोध आता हा प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पहिल्यांदा विरोध असतो. हा विरोध थांबवला पाहिजे. सर्वांनी हातात हात घालून या ठिकाणी जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. खरं तर इथं शेतकऱ्यांशी आपण ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमची शेती जमीन द्यायला आम्ही तयार आहे, मात्र जो दर आहे
तो चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे, कारण हा जो सगळा भाग आहे हा सुपीक भाग आहे, त्यामुळे दर जास्त मिळाला पाहिजे. बघा, ज्या वेळेला MSRDCच्या ऑफिसमध्ये स्वतः MD अनिल गायकवाड होते, त्यांचे ॲक्विजिशनचे ऑफिसर खेडेकर होते, जे असिस्टंट MD आहेत MSRDCचे, तर त्यांनी एकंदरीत प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये संपूर्ण प्रेझेंटेशन दिलं. त्याचबरोबर नंतर दराच्या बाबतीत चर्चा झाली. त्यांनी काय सांगितलं की बाजारभाव आणि रेडीमेडचा ताळमेळ ठेवून आम्ही पहिल्यांदा 2 पट त्याचा दर देणार. 2 पटीचा तो जो दर येईल त्याला 100% आणखीन त्यात वाढवणार आणि 25% बोनस, म्हणजे दराच्या 5 पटीनं भावा दिलेला आहे. आणि त्यातूनही सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की द बेस्ट, जो सर्वात चांगला असेल तो आम्ही भाव देऊ. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर ते दिलेला शब्द पूर्ण करतात. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे या ठिकाणी गेल्या काही वर्षाचा त्यांचा इतिहास पाहिला तर दिलेला शब्द पूर्ण करणारे नेतृत्व आहे. आणि म्हणून समृद्धी महामार्गाला 97% लोकांनी तयारी दर्शवली, आपल्या स्वतः जमिनी दिल्या, 3% फक्त कंपल्शन ॲक्विजिशन करावं लागलं. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा, शेतकऱ्यांचा विश्वास आज फक्त महायुतीवर आहे, महायुतीच्या नेत्यांवर आहे. निश्चितपणे या आमच्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आम्ही दर देऊ, आमची खात्री आहे. तर आपण बघितलं की या ठिकाणी जे काही विरोध करत आहेत त्या सगळ्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात समर्थन आहे ते शक्तीपीठ महामार्गाला देत आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त बेस्ट दर देण्याचा जो प्रयत्न आहे तो देखील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होणार आहे, अशी प्रतिक्रिया राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.